मुंबईतली धारावी धारावी म्हटलं की सगळ्यांना माहितच आहे, कारण धारावी हा विभाग झोपडपट्टी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे। या धारावीमध्ये अनेक चित्रपटांचं शूटिंग सुद्धा झालेलं आहे, तर याच धारावीवर चित्रपट सुद्धा काढण्यात आलेत। हीच धारावी पुन्हा एकदा चर्चेत आली असून या ठिकाणी देशी आणि परदेशी पर्यटक सुद्धा भेट देत आहेत। ते कशासाठी भेट देत आहेत बघूया चला। ही 4 मजली भव्य चित्र आकाराला आली आहेत मुंबईतल्या धारावी। तीच धारावी जिथं पदोपदी दारिद्र्य आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं। मात्र स्टार्ट इंडिया या संस्थेनं धारावीचा चेहरा कलरफुल करायचं ठरवलं आणि ही भव्य चित्र धारावीच्या इमारतींवरील भिंतींवर जिवंत झाली। ये जो पेंटिंग बनाया है, ये कम से कम 15-20 दिन लगा उनको। मिल्स टोलैंड करके एक ये उन्होंने बनाया है, वो फॉरेनर ने बनाया है। तो उन्होंने ऐसा चित्र इतना रियलिटी में बनाया है कि सब फॉरेन लोग भी आके इधर देखते हैं कि ये कैसा अच्छा, इतना अच्छा चित्र बनाया है। और ऐसे ही चित्र कम से कम 10 से 15 बिल्डिंगों में बना के रखा है। धारावीच्या शाहूनगर विभागात म्हाडा इमारतीच्या भिंतींवर रेखाटलेली ही चित्र भारतीय आणि परदेशी कलावंतांनी साकारली आहेत। यातून मुंबईची संस्कृती आणि धारावीच्या लोकांना चित्रित करण्यात आले। विशेष म्हणजे ही चित्र काढायला 4थ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी थेट क्रेनचा वापर करावा लागलाय। पूर्वी आमची कॉलनी एकदम म्हणजे कसं म्हणतात की हे जे वॉल्स होते ते पूर्ण रिकामे होते, तर एक फॉरेनरचा ग्रुप होता जे येऊन ते त्यांनी पूर्ण वेगळ्या प्रकारे म्हणजे काय म्हणतात एक रंगत आणलेली आहे या बिल्डिंगमध्ये आणि शाहूनगरला एक वेगळी ओळख करून दिलेली आहे। या पेंटिंगमुळे म्हणजे आमच्या कॉलनीला वेगळी ओळख मिळाली। ही 4 मजली चित्र बघण्यासाठी विदेशी पर्यटक देखील आता ऑनलाईन बुकिंग करतात। त्यामुळे मुंबईकरांसोबतच परदेशी पर्यटकांना देखील धारावीची ही 4 मजली कलरफुल बाजू आता बघायला मिळते। मात्र ही चित्र जितक्या तळमळीनं रेखाटली आहेत तितक्याच आपुलकीनं ती जपायलाही हवी। मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।